श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या सोन चाफा या चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काही आपण कहाणी नाही म्हणजे कथा नाही ऐकणार, तर अशी काही उदाहरणं ऐकणार आहोत, ज्या उदाहरणाद्वारे तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. किंवा तुम्हालाही जर असं वाटत असेल की सगळं काही चांगलं करूनही माझ्या वाट्याला दुःख येतात, माझ्याच बाबतीत सगळ्या काही गोष्टी चुकीच्याच घडतात, किंवा मग मी कधीही कुणाला दुखवत नाही, परंतु माझ्या भावना मात्र नेहमी कोणाकडून तरी दुखावल्या जातात, आणि मग अशा परिस्थितीत मी देवाचं करू की नको करू, देव आहे की नाही, आणि हा जर देव आहे तर मग तो इतका निर्दयी का होतो की मला एवढा त्रास होत असतानाही तो फक्त शांतपणे बघत बसतो, असं का करत असेल देव. तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत जरूर ऐका. नक्कीच माझी अशी खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे, आणि आवडण्यापेक्षा तुम्हाला पटणार देखील आहे. फक्त त्यासाठी शेवटपर्यंत ऐकावा लागेल. तर आपला जो विषय आहे तो आपल्या म्हणजे चांगल्या गोष्टी वाईट गोष्टींसंबंधी आहे. म्हणजे आपल्या बाबतीत ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्या का घडतात, सगळं काही चांगलं करूनही वाईट का घडतं यासंबंधीच आहे. तर नक्कीच बऱ्याच लोकांच्या बाबतीत काय होतं की नोकरीसाठी भरपूर प्रयत्न करतात, व्यवसायासाठी प्रयत्न करतात, पण पैसा त्यांना बघायला मिळत नाही, किंवा आर्थिक परिस्थिती काही त्यांची सुधारण्याचं नाव घेत नाही. आता जे कष्ट करत नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे, त्यांच्यासाठी आपण काही बोलणार नाही. पण बरेच लोक असे आहे की जे अगदी रक्ताचं पाणी करतात, अतोनात प्रयत्न करतात, पण तरीही त्यांना सुख काय आहे हे अनुभवायलाच मिळत नाही. किंवा या व्यतिरिक्त एखादी अमुक व्यक्ती अशी आहे की ते सगळ्यांशी चांगलं वागते, सगळ्यांची अगदी कोणाला दुखावत नाही, पण ऐनवेळी तिच्या वाट्याला इतकं दुःख येतं की ते दुःख ती सहनच करू शकत नाही, आणि मग ती वेगळ्या मार्गाचा म्हणजे एखाद्या वेळेस अशी व्यक्ती आत्महत्या करते, किंवा मग अगदी डिप्रेशनमध्ये जाते आणि स्वतःला संपवून घेते. असंही बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग आपण काय म्हणतो, काय देव आहे, किती निर्दयी देव आहे, असं का केलं त्या व्यक्तीसोबत, असं पटकन आपल्या तोंडातून वाक्य निघतं. पण आपल्याला फक्त आपलं वर्तमान ठाऊक असतो, भूतकाळ ठाऊक असतो. भूतकाळही आपल्याला कुठपर्यंत ठाऊक असतो, जोपर्यंत आपल्याला आठवतं. काही क्षण असे आहे की ह्या जन्मातले देखील आपल्याला आठवत नाही, तर मग मागच्या जन्माचं तर तुम्ही सोडाच. नक्कीच आपल्या मागच्या जन्माच्या अशा काही गोष्टी असतात, त्याची परतफेड म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ती स्वीकारावीच लागते. आता त्यातून बाहेर कसं पडायचं हे देखील आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी हे जे पूर्वजन्मीचं जे पाप आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने कशा ओळखायच्या हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. तर भगवान श्रीकृष्ण, आता भगवान श्रीकृष्ण जेव्हा देवकी आणि वसुदेवांना म्हणजे कंसाच्या तावडीतून सोडवण्यासाठी आले होते, आणि जेव्हा कंसाचा वध केला तेव्हा देवकी आणि वसुदेवाला म्हणजे तुरुंगातून सोडलं, त्यावेळेस देवकीने श्रीकृष्णाला एकच प्रश्न विचारला होता, तो असा की तुम्ही भगवान आहात हे सगळ्यांना ठाऊक आहे, तुम्ही भगवंत आहात, विष्णूचं रूप आहात, हे सगळ्या जगाला माहिती आहे, मलाही ठाऊक आहे, आणि मी खूप भाग्यवान आहे की माझ्या पोटी भगवंताने जन्म घेतला, तरीही माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली आहे, ती विचारू का. तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले, हो विचार. त्यावेळेस देवकी म्हणाली, जर तू माझ्या पोटी म्हणजे तू माझ्या पोटी जन्म घेतला, तू भगवंत आहे, तरीही तू मला ह्या 14 वर्षांच्या यातना का दिल्या, माझ्या वाट्याला म्हणजे तुझ्यापासून विरह मला सहन का करावा लागला, माझ्या एवढ्या म्हणजे 6-7 मुलं म्हणजे त्यांचा असा प्रकारे मृत्यू झाला, त्यानंतर तुझा जन्म झाला आणि लगेचच तुझ्यापासून मला विरह सहन करावा लागला, तर माझ्या वाट्याला ह्या यातना का आल्या, हे दुःख का आलं, 14 वर्ष माझं पोटचं पोर माझ्यापासून बाजूला राहिलं, हे असं का घडलं, आणि तू देव असून तू असं का घडू दिलं, तू फक्त बघत का राहिलास. असा जेव्हा प्रश्न देवकीने विचारला तेव्हा श्रीकृष्णाने काय उत्तर दिलं असेल तर ते बघूया. तर श्रीकृष्णाने लगेचच देवकीला सांगितलं, हे 14 वर्ष तुला विरह सहन करावा लागला, हे काही माझ्यामुळे नव्हे, तर हे तुझ्या कर्मांमुळे. आता हे काही लक्षात आलं नाही. त्यावेळेस भगवान कृष्णाने सांगितलं की जेव्हा मी रामाचा जन्म घेतला होता, जेव्हा मी रामाचा जन्म घेऊन कौशल्याच्या पोटी आलो होतो, तेव्हा तू कैकेयी होतीस, तेव्हाही तू माझी आईच होती, पण माझी आई असून देखील तू मला 14 वर्षांचा वनवास दिला होता, आणि तुझे कर्म तसे होते म्हणून ह्या जन्मामध्ये देखील तुला 14 वर्ष हा त्रास सहन करावा लागला. जसं मला कौशल्यापासून लांब राहावं लागलं, 14 वर्ष मला विरह सहन करावा लागला, तसंच त्याचीच परतफेड म्हणून या 14 वर्षांमध्ये तुला देखील तुझ्या मुलापासून विरह सहन करावा लागला, आणि हे मी काही जाणून बुजून केलं नाही, तर हे तुझे कर्म होते.
त्यावेळेस मलाही यातना झाल्या होत्या. जंगलामध्ये जेव्हा आम्ही होतो, वनवासात होतो, तेव्हा मलाही यातना झाल्या होत्या आणि अशा पद्धतीने त्या यातनांची परतफेड तुला अशा पद्धतीने करावा लागली आणि त्यामुळे तेव्हाही तू माझी माता होती आणि आताही माताच आहे. आता हे जेव्हा समजलं तेव्हा वसुदेवाचं काय, असं वसुदेवालाही प्रश्न पडला की माझं काय चुकलं. त्यावेळेस श्रीकृष्णाने त्यांनाही तेच सांगितलं की तुम्ही तेव्हा माझे वडील होते, परंतु जेव्हा कैकेयीने तिचा निर्णय सांगितला तो निर्णय चुकीचा आहे हे तुम्हाला ठाऊक असताना देखील तुम्ही चुकीच्या निर्णयाला पाठिंबा दिला किंवा चुकीच्या निर्णय तुम्ही ज्या गोष्टी घडत होत्या त्या तुम्ही फक्त बघत राहिले आणि त्यामुळे तुम्हाला देखील चुकीच्या व्यक्तीला साथ दिल्यामुळे किंवा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे त्याची शिक्षा तुम्हाला अशा पद्धतीने मिळाली आहे आणि ते देखील तुमचं कर्म होतं. कुणाच्याही चांगल्या वाईट गोष्टींमध्ये देव काहीही करत नाही. ज्याचे ज्याचे कर्म जसे असतात तशा पद्धतीने त्याला त्या गोष्टींना सामोरं जावं लागत असतं आणि अशा पद्धतीने देवकी आणि वसुदेव ह्या दोघांनाही ही गोष्ट लक्षात आली. मग त्यावर देवकी म्हणाली की मी जर कैकेयी होते तर मग यशोदेकडे तू राहिला, ती यशोदा कोण? तर त्यावेळेस भगवान कृष्ण म्हणाले ती यशोदा म्हणजे माझी कौसल्या माता होती, जिने मला 14 वर्ष तिने माझ्यापासून विरह सहन केला. ती माता तिने ह्या जन्मामध्ये माझ्यासोबत 14 वर्ष घालवले आणि अगदी आनंदात घालवले. अशा पद्धतीने श्रीकृष्णाने देवकीला आणि वसुदेवाला मागच्या जन्मीच्या कर्मांबद्दल सांगितलं. आता या गोष्टीवरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की परमेश्वर म्हणजे देवकीच्या पोटी परमेश्वराने जन्म घेतला, त्या आईला देखील परमेश्वर वाचवू शकला नाही तिच्या कर्मांपासून. तर आपण तर फक्त मनुष्य आहोत आणि त्यामुळे आपल्या मागच्या जन्मीची, ह्या जन्माचं नव्हे, ह्या जन्मात मी लाख चांगली वागत आहे, पण जर मागच्या जन्मी जर माझं काही माझ्याकडून चुकीचं झालं असेल तर त्याची परतफेड मला करावीच लागणार आहे आणि त्यामुळे माझ्या वाट्याला जर अपयश येत आहे तर नक्कीच हा भगवंत मला ते अपयश देत नाही, तर नक्कीच माझे कर्म मला ते अपयश देत आहे. आता राहिला प्रश्न बऱ्याच लोकांचा असा की ठीक आहे पूर्वीजन्मीचं ते कर्म आहे, मग ते कमी कसं करणार? जर आपल्याला पूर्वजन्मीचे फळं मिळणारच आहे तर मग ह्या जन्मात का चांगलं वागायचं, मग काय करायचं? ह्या प्रश्नाचं उत्तरही माझ्याकडे आहे, तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. तर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपल्याला भगवंताशिवाय पर्याय नाही. आपल्या पूर्वजन्मी म्हणजे मागच्या जन्मीची जे काही वाईट कर्म आहे ती संपवण्यासाठी आपल्याला भगवंताला शरण जाणं गरजेचंच आहे आणि आपण नेमकं ते करत नाही. आपण ह्या जन्मातही भगवंताला दोष देतो, मार्गावर जातो, पण आपल्याला जेव्हा फळं भेटत नाही तेव्हा आपण पुन्हा माघारी येतो आणि सांगतो की हे भगवंत वगैरे काहीही नसतं आणि अशा पद्धतीने आपण आपल्या कर्मांना अजून आमंत्रण देतो. हेच जर आपण देवाच्या सानिध्यात राहिलो, देवाची सेवा केली, नामस्मरण केलं, पूजापाठ केले आणि माणुसकी म्हणून इतर लोकांशीही जर चांगलं स्वागत राहिलो तर नक्कीच आपली जी वाईट कर्म आहे ती हळूहळू कमी होतात आणि आपले चांगले दिवस आहे ते लवकर येण्यास मदत होत असते. याचंही उदाहरण सांगते कंसाला जेव्हा कृष्ण ठार करणार होता तेव्हा देखील शेवटच्या क्षणाला श्रीकृष्णाने कंसाला बजावलं होतं की अजूनही तुझ्याकडे वेळ आहे, तू मला शरण जा, मी तुझी सगळी पापं धुवून टाकेल किंवा तुझ्या सगळ्या पापांना माफी देईल, फक्त तू मला एकदा शरण जा, तुझ्या चुका केल्या आहे तू त्या कबूल कर. पण नाही, शेवटच्या क्षणापर्यंत कंसाने स्वतःच्या चुका कबूल केल्या नाही आणि त्यानंतर कंसाचं काय झालं हे आपल्याला ठाऊकच आहे. त्यामुळे ह्या गोष्टींमधून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे? जर आपल्या वाट्याला अपयश येत आहे तर ते देवाची चूक नसून आपले कर्म आहे, आपले वाईट कर्म आहे आणि त्यामुळे ते आपल्याला भोगावे लागत आहे. दुसरी गोष्ट अशी की मग त्यातून बाहेर कसं पडायचं? तर नामस्मरण. तुम्ही कुठल्याही देवावर म्हणजे श्रद्धा ठेवा, तुम्ही स्वामींवर ठेवा, तुम्ही गणपती बाप्पांवर ठेवा, पण कुठलं तरी आपलं श्रद्धास्थान असं असावं की तिथे आपला विश्वास कधीही कमी पडता कामा नये. लाख म्हणजे आपल्या जीवनामध्ये अडथळे येतील, अडचणी येतील, पण त्यातही आपला विश्वास जो आहे तो ठामच असायला हवा की माझा परमेश्वर आहे, तो मला यातून बाहेर काढेल. आणि अशा देवाला जर आपण शरण गेलो तर निश्चितच आपलं जे काही वाईट कर्म आहे ते लवकर कमी होणार आहे आणि आपले सुखाचे चांगले दिवस लवकरात लवकर येणार आहे. तर ही जी बोधकथा होती किंवा बोधकथा म्हणजे जे काही छोटे उदाहरणं दिले ते तुम्हाला कसे वाटले, पटले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्कीच पुन्हा भेटूया अशाच नवीन बोधकथेसोबत किंवा नवीन अशा छान छान उदाहरणांसोबत. तोपर्यंत फक्त स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपल्या सोनचाफा या चॅनलवरच्या बोधकथा ऐकत रहा. धन्यवाद.